हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आजच्या आपल्या व्हिडिओचा टॉपिक आहे लो लाईन प्लॅसेंट्रा. म्हणजेच जेव्हा प्रेग्नन्सी आपली डिटेक्ट होते त्यानंतर आपण खूप साऱ्या सोनोग्राफीज करतो. म्हणजे 3rd मंथमध्ये, 5th मंथमध्ये, 7th मंथमध्ये. कधी कधी काय होतं की आपण जेव्हा सोनोग्राफी करतो त्यावेळेस आहे ना ते डिटेक्ट होतं की तुमचा प्लॅसेंट्रा जो आहे तो लो लेवलला आहे. म्हणजे काय नक्की, म्हणजेच मराठीमध्ये त्याला वार म्हणतात. त्याचा अर्थ असा असतो की त्या वारेद्वारे आपल्या आईचं जे पोषण आहे ते आपल्या बाळाला जातं. म्हणजे तो एक लेअर असतं ज्याच्या थ्रू ते म्हणजे आपलं कम्युनिकेशन होत असतं बाळाचं आणि आईचं. म्हणजे जे पोषण असतं ते ट्रान्सफर होत असतं. मग ते लो लाईनला असतं, त्याच्यामुळे ती थोडीशी रिस्की असते प्रेग्नन्सी. मग याच्यामध्ये घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही आहे. कारण की माझ्या 5th मंथमध्ये मला लो लाईन प्लॅसेंट्रा सांगितला होता. पण याच्यामध्ये थोडीशी काळजी घ्यायची गरज आहे. ती म्हणजे की तुम्ही काही जड वस्तू उचलायच्या नाही आहेत. त्यानंतर ट्रॅव्हलिंग म्हणजे लॉंग ट्रॅव्हलिंग टाळायची शक्यतो. आणि जास्तीत जास्त तुम्हाला जेवढं रेस्ट घेता येईल ना तेवढी घ्यायची. आणि ती जी वार आहे ना ती ऑटोमॅटिकली वरती जात असते. म्हणजे जशी जशी आपल्या बाळाची वाढ होत असते तशी तशी ती जी वार आहे म्हणजे जो प्लॅसेंट्रा आहे तो वरती जात असतो. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये घाबरण्यासारखं काहीही कारण नाही आहे. 90% लेडीजमध्ये तरी ती वार वरच्या बाजूला जातेच. 10% लेडीजमध्ये ती नाही जात. तेव्हा तो सी सेक्शन ऑप्शन तिथे हे केला जातो. पण मोस्ट ऑफ द टाइम ती जाते. त्याच्यामुळे घाबरण्याचं काहीच कारण नाही आहे.